गट असेल त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला नाही. 26च्या सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रेकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील. त्या दृष्टीने आम्ही नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे जवळपास 95% विद्यार्थी कधी पूर्व परीक्षेत पास होत नाही, परंतु ते अनेक वर्ष परीक्षेची तयारी करतात. काही विद्यार्थ्यांचा अगदी 1 किंवा 2 मार्कांनी त्यांचा परीक्षा पास होत नाही, त्यांची संधी जाते, त्यांना 1 वर्ष वाट बघावं लागते आणि मग त्यांच्या या वयातले त्यांचे अनेक महत्वाचे वर्ष हे वाया जातात. आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की जी पूर्व परीक्षा आहे ती वर्षातनं किमान दोनदा किंवा 3दा घ्यायची, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा ताणही कमी होईल, त्यांचे महत्वाचे वर्ष देखील वाचतील. आणि आता एवढ्या गोष्टीचा आम्हाला समजा वर्षातून 2-3दा परीक्षा घ्यायच्या आहेत, 5,000 50,000ची भरती करायची आहे, तर निश्चितपणे आम्हाला थोडा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. त्याच्याशिवाय सगळ्या गोष्टी शक्य नाहीये. आणि हे सगळं करताना आपल्याला निकाल पण वेळेवर लागायचे आहे. तर 6 महिन्यात निकाल लागला तर विद्यार्थ्यांना पण एक समजते की आपण पास झालोय नाही झालाय, त्यांचे वर्ष वाया जात नाही, शासनाचे देखील पद रिक्त राहत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करता आम्ही या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. त्यातला जो एक मुख्य मुद्दा होता की आम्ही ज्या परीक्षा सीबीटी बेस घेणार आहे, तर सीबीटी बेस नॉर्मलाइज एक्झाम जी आहे ती फक्त पूर्व परीक्षा होणार आहे. ज्या मुख्य परीक्षा आहेत त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही आहे. सर्व मुख्य परीक्षा या पूर्वीप्रमाणेच होती. पण ज्या पूर्व परीक्षेमध्ये आम्ही नॉर्मलायझेशन करू, ही जी पद्धत आहे ही सर्व देशातल्या बहुतेक संस्था ती पद्धत वापरतात. वेल पूर्ण पद्धत आहे. एमपीएससी निकालात तर जवळपास 130 परीक्षा या सीबीटी बेस घेतलेल्या आहेत. त्यामध्ये कुठेही काही कोणाला शंका नव्हती. सुप्रीम कोर्टाने याचे फॉर्म्युले सगळे मान्य केलेले आहे. आपण जर फक्त एका मागच्या वर्षाचा विचार केला तर देशामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशननी जवळपास 90 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतलेली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने जवळपास 1,90,00,000 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आहे. आयआयटीची परीक्षा नॉर्मलाइज मेथडनी होते, जेईची परीक्षा नॉर्मलाइज मेथडनी होते, आयबीपीएस नॉर्मलाइज मेथडनी परीक्षा घेतं, कॅट जी आहे आयआयएमची परीक्षा ती देखील नॉर्मलाइज मेथडनी होते. आणि आपण जर महाराष्ट्राचा विचार केला अगदी 10 दिवसापूर्वीच महाराष्ट्राने सीईटीची परीक्षा घेतली, त्याच्यामध्ये 16,30,000 विद्यार्थी बसले होते. आता आपण बघा सीईटीची परीक्षा जे आहेत जवळपास 2022 पासून घेतल्या जाते. आता जे विद्यार्थी या परीक्षेला बसतात आहे त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांनी 12वी नंतरची परीक्षा दिलेली आहे, पण त्याच्यात काही नवीन नाहीये. अनेक विद्यार्थी असे होते ज्यांनी 12वी नंतर सीईटीची परीक्षा दिली, आता ते ग्रॅज्युएट झाले आणि आता ते आपली एमपीएससीची परीक्षा देतात आहे. त्यामुळे त्यांच्याकरता पण काही गोष्ट नवीन नाही आहे. याची सगळी आम्ही तयारी केलेली आहे. सगळ्या परीक्षा व्यवस्थित पार पडतील. सगळ्या केंद्रांवर एमपीएससीचे केंद्र प्रमुख राहतील. इन्व्हिजिलेशन जे आहे ते त्या ठिकाणी सरकारचे आमचे नियुक्त प्रतिनिधी त्या ठिकाणी राहतील. आणि सीडॅक जी संस्था आहे केंद्र सरकारची ती या सगळ्यांचं सिक्युरिटी ऑडिट करेल. त्यामध्ये कुठे गडबड होणार नाही याची खात्री करेल. आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा. जो विश्वास मी आमच्यावर अनेक वर्ष दाखवलेला आहे तसाच विश्वास ठेवावा. या परीक्षा योग्य पद्धतीने पार पडतील, लवकर पार पडतील, आपला ताण कमी होईल आणि ज्या नोकरीच्या संधी ज्यांना मिळणार आहेत त्या त्यांना लवकरात लवकर उपलब्ध होतील. राज्य सरकार या संदर्भामध्ये तुमच्यावर विश्वास